नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित मिशन 25. सकाळी अचानक पुन्हा माझ्या डोक्यावर आलं आणि मला जाग आली. तसं मी उठून डोळे चोळत आसपासचा परिसर पाहायला लागलो. तर आपण कुठे दुसरीकडे आहोत हे कळालं फक्त. आणि त्याच वेळी मला आपण रात्री इथे आल्याचं लक्षात आलं. मी दारापाशी गेलो. दार उघडं आहे का बघितलं तर दार बंदच होतं. म्हणून कानोसा घेतला. तोच मला पावलांचा आवाज आला. म्हणून मी पटकन होतो त्या जागी जाऊन बसलो आणि डोळे बंद करून झोपण्याचं नाटक केलं. तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला. पण आता मी मनात कोण असेल, ती गुंड लोकं नसावीत असं म्हणत देवाला धावा करू लागलो. कोण होतं मग? ते गुंड? आता कॅप्टन देवांशने विचारलं. नाही, नक्कीच माझी ताई असणार आणि तिने काहीतरी शिवी दिली असणार ह्याला. हो ना दादा? तिने डोळे मिचकावत विचारलं. आणि साहेब हैराण. कारण सेम हेच घडलं होतं त्याच्यासोबत. ही आपली साली फारच कामाची आहे आणि हुशारही, हे त्याच्या चाणाक्ष नजरेने लगेच हेरले. हो, तो हसून बोलला. आईच्या गावात काय झोपाळू प्राणी आहे हा माणूस. दार उघडताच माझ्या कानावर आवाज आला, जे ऐकून मला फार भारी वाटलं. म्हणून मग मी डोळे उघडलेच नाही, कारण मला बघायचं होतं की ती काय करते. पण मी अजून काही विचार करणार तोच माझ्या अंगावर पाऊस पडला. पाऊस? पण सर तुम्ही तर बंद खोलीत होता ना? मग तिथं कसा पाऊस येणार? तोच मध्ये आता इतका वेळ एन्जॉय करत असलेला तो आर्मी ऑफिसर विचारतो. अरे वेड्या, पाऊस नाही. तोच स्वप्नाने आपल्या कपाळावर हात मारला. अरे अंकल, ते तर माझ्या ताईने दादाच्या अंगावर पाणी मारलं असेल. हो की नाही दादा? ऑफिसर, तुम्ही मूव्ही नाही पाहत वाटतं? ती हसून म्हणते. नाही हो, आम्हा ऑफिसरांना एवढा निवांत वेळ कुठला हो नशिबी. ते ऑफिसरही तिचं बोलणं एन्जॉय करत म्हणाला. हो का? बरं दादा, आता पुढे बोल. मला पुढे काय झाले हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ना की कुणी मूव्ही पाहिली आहे की नाही हे जाणून घेण्यात. नाही. तिने त्या ऑफिसरला पाहत तोंड वाकडं करून देवाला बोलली. हो सांगतो. पण तुझा अंदाज बरोबर आहे क्युटी. तो तिचे गाल उडत म्हणतो. हो. बोलताना त्याचे लक्ष समोर होतं बरं का. गाडी तोच चालवत होता, त्यामुळे तिथेही लक्ष असणं गरजेचं होतं. तुझ्या ताईने मला अंगावर पाण्याचा अख्खा तांब्या ओतला आणि मी पाऊस म्हणून ओरडणार, तोच तिने पटकन खाली बसत माझ्या तोंडावर हात ठेवला. रात्री झोपेतच माझ्याकडून ती तोंडाला बांधलेली ओढणी गळून पडली होती. जरा हळू ओरडा ना, कुणी ऐकलं तर? ती माझ्या कानात येऊन बोलली. तसं मीही परत आता शांत झालो. मग पुढे तीच बोलायला लागली. हे बघा मिस्टर अननोन, तुम्हाला आत्ताच वेळ आहे. ते कालचे 2 गुंड येण्याआधी तुम्ही आलात तसे निघून जा. नाहीतर तुम्ही सुद्धा ह्यांचे बंदी म्हणून इथेच माझ्यासारखं अडकून पडाल. ती आता बोलताना गंभीर होती आणि तिला वाईटही वाटत होतं स्वतःचंच. तुमच्यासारखं म्हणजे? मला काही समजलं नाही. मी बोललो. ते सोडा. तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवा की आत्ता लगेच बाहेर पडा, म्हणत तिनेच मला रूमच्या बाहेर ओढत आणलं. मीही मग शहाण्या मुलाप्रमाणे हो म्हटलं. विचार केला की ह्या जर अडचणीत असतील तर आपण बाहेरून काही माणसांना किंवा पोलिसांना घेऊन येऊ आणि हिला या गुंडांपासून वाचू. कारण आत्तापर्यंत मला एवढं कळालं होतं की ते आलेले हिचे कोणी पाहुणे नव्हते तर नक्कीच गुंड असणार आणि तिला पकडून म्हणजेच किडनॅप वगैरे केले असेल. असा विचार करून मी बाहेर पडायला जाणार, पण मला चालताच येत नव्हतं नीट. मी कशीबशी 4 पावलं चाललो आणि खाली कोसळलो. त्या अपघातात माझे पाय चांगलेच मुरगळले होते. रात्री इथे येताना मला काही जाणवलं नव्हतं, पण आता पायाला चांगलीच सूज आली होती. आधी तुझ्या बहिणीला वाटलं मी नाटक करतोय. तिच्यासारखी मुलगी इथे आहे म्हणून मी जात नाही असं वाटलं. पण तिने मग मला तसं बोलूनही दाखवलं. मग शेवटी तिचंच लक्ष माझ्या पायाकडे गेलं आणि पायावर चांगलीच सूज आली होती. तोच परत त्या माणसाचा आवाज आला आणि तिने मला आधार देत त्या रूममध्ये कोंडले. पण परत मी कानोसा घेतला. मोजून 10च मिनिटे ती माणसे घरात होती. पुढच्या 11व्या मिनिटाला तिने दार उघडून मला काही आयुर्वेदिक औषध दिली, ज्याने माझी सूज कमी होईल. शिवाय त्या माणसाने तिला दिलेलं खायलाही तिने मला दिलं. पायाची सूज पण त्या आयुर्वेदिक औषधांमुळे कमी व्हायच्याऐवजी वाढतच राहिली. आम्हा दोघांनाही कळेना की असं कसं. पण बहुतेक मला त्या औषधांची ॲलर्जी होती, कारण नंतर अंगावर माझ्या फोडीही यायला लागल्या आणि मग मला तिथेच 2 महिने काढावे लागले. तोपर्यंत ती कोण आहे, ती माणसं कोण आहे, हे मला सांगितलं एका रात्री. तसं मी त्या गुंडांपासून तिला सही सलामत बाहेर काढेल असं आश्वासन दिलं. तिने माझ्यावर विश्वास ठेवूनच एक दिवस डॉक्टरांना घरी बोलवलं आणि माझ्या अंगावर आलेल्या त्या ॲलर्जीवर आणि सुजलेल्या पायावर उपचार केले.
मग आम्ही एक दिवस म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर पळून आलो. त्या घरातून आणि तिच्या मदतीने मी माझ्या डॅडला बाहेर काढले. तो एवढं बोलून आपल्या लव्ह स्टोरीला पूर्णविराम देतो. इकडे तिला सकाळच्या वेळी सूर्य माथ्यावर आल्याने जाग आली. तिने आळोखे-पळोखे देऊन आजी म्हणून हाक मारली, पण पुढच्या क्षणी आपण उरी गावात असल्याची जाणही झाली. सोफ्यावर कसंही झोपल्याने अंग चांगलंच अवघडलं होतं. आता आजी कुठून चहा देणार आपल्याला? उठा नियतीताई आणि स्वतःच आवरून स्वतःसाठी एक कप चहा तर बनवाच, शिवाय जेवणही. थोडंफार आज मार्केटमध्ये जाऊन सामानही आणूयात. ती विचार करतच हातपाय सरळ करत उठली आणि आवरायला पळते. पण आज तिचं शरीराबरोबर मनही जड झालं होतं. खूप भारी भारी वाटत होतं. आज काहीतरी होणार आहे ह्याची हुरहुर तिला लागली होती. पण काय हेच कळत नसल्याने मनातले सगळे विचार झटकून आवरायला लागली. स्वतःचं आणि चहा व नाश्ता करून काही सामान आणण्यासाठी बाहेर पडली. दुपार झाली होती. आज असं का वाटतंय मला, की माझा देव मला भेटायला येणार आहे? ती मार्केटमध्ये चालता चालता विचार करत होती. थोडंफार गरजेचं सामान घेऊन ती आता परत आपल्या घरी निघालीच होती, की तिला परत सकाळसारखी मनाची घालमेल जाणवायला लागली होती. माझा देव? स्वतःच्याच बोलण्यावर ती मनातून चिरकली. नो, माझा नाही. त्या त्या उर्वशीचा देव. आणि तो का बरं मला भेटायला येईल? यायचं होतं भेटायला मला तर मी मुंबईत आले होते, तेव्हाच मागे मागे माझ्या आला असता. आता तर तो बसला असेल दिल्लीतच, आपल्या त्या गर्लफ्रेंडच्या गळ्यात हात घालून, डोळे फाडून तिच्याबरोबर डान्स करत. त्या पार्टीत तिने अशाच अवस्थेत त्याला पाहिलं होतं. झालंय काही नाही ती तुला? तुला अजूनही वाटतं की त्यानं तुझ्या मागे यावं? आता तिचं दुसरं मन बोलायला लागतं. त्याला अजून माहीत नाही की तुझ्यात आणि शब्बीरमध्ये. ती बोलता बोलता शांत झाली आणि झपाझप पावले टाकत आपल्या घरीही निघून आली. आता तिला ना शब्बीरचा विचार करायचा आहे ना देवचा, असंच मनत पक्क करून ती घरी पोचली. बस इतकंच? दादा, तू काहीतरी लपवत तर नाही ना आमच्यापासून? ती त्याचं बोलणं ऐकून तोंडात बोट घालत विचारते स्वप्ना. नाही, मी का लपवेल तुमच्याशी? तोही गोंधळात पडून तिलाच विचारतो. अरे पण मग तुमच्यात काही झालं नाही? तुम्ही हिरो हिरोईन होता ना या लाईफ नावाच्या मूव्हीत. मग तुम्ही तुमचा रोमान्स कसा काय नाही सांगितला? ती पटकन बोलून जाते. म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्याने गाडी एका बाजूला घेत विचारलं. दादा, अरे तू कसं सांगू आता तुला? ती आपल्या कपाळावर हात मारत म्हणते आणि तिच्या त्या एक्सप्रेशनवर हे तिघेही मोठे हसतात. अरे दादा, तू कधी मूव्ही नाही का पाहिला? त्यात नाही का दाखवत? एक हिरो असतो, एक हिरोईन. मग त्यांच्यात थ्रिल तर असतं, शिवाय रोमॅन्सही कुठून-कुठून भरलेला असतो की त्या मूव्हीजमध्ये. तसं काही तुमच्यात? ती बोलून शांत होते. आपण माती खाल्ल्याचं जे लक्षात आलं होतं, असलं काही विचारून, या सर्व मोठ्या लोकांसमोर. आमचा रोमांसला घाल चुलीत. ते बघ, आता थोड्याच वेळात आपण गावात पोहोचू. देवा हसून सगळीकडे नजर टाकत बोलतो. त्याला कळालं होतं आधीच की तिला काय विचारायचं आहे. पण तो फक्त ती काय विचारते याकडे तो लक्ष देत होता. काय? आपण ताईकडे पोहोचलोही? ती आता बाहेर बघत उत्साहात बोलते. तुझ्या ताईच्या घरी नाही. आपण आता गावात पोहोचलो आहोत. तो हसून तिचे ते गोबरे गाल ओढतो. हो का? पण मग ताईचं घर कुठे? ती आता काळजीत पडत. अरे, आता ते आम्हाला कसं माहीत असणार? तो ऑफिसरमध्ये बोलतो. आता तुझ्या ताईचं घर म्हणजे ओघागावाने तुझंही ना? आता पुढचा रस्ता तूच सांग माझ्या दादाला. तूच सांग तुझ्या दादाला. म्हणजे आपण लवकर पोहोचू हं तुझ्या ताईकडे. दादा, ती त्या ऑफिसरला आता सपशेल इग्नोर करते. दादा मला माहीत नाही रे ताईच्या घरचा पत्ता. ती जराशी रडतच बोलते. असं कसं? अगं तुझ्या ताई. तो ऑफिसर बोलत असतो की देव मागे वळून त्याच्याकडे पाहतो. तसा तो शांत होतो. शर्मा, ती इथे कधी आली नाही. त्यामुळे तिला कसा माहीत असणार तिच्या ताईचं घर? कॅप्टन देवांश त्या ऑफिसरला समजावून सांगतात. तसं आता त्या ऑफिसरच्या लक्षात येतं आणि ओ म्हणून तो शांतच बसायचं ठरवून टाकतो. शर्मा, आता पुढे काय करायचं हे तुम्ही सांगा. या गावात आधी तुम्ही राहत होता ना? देवा दादा थोडं रागातच विचारतो. सर म्हणजे ते मी. पण आता त्याच्या तोंडचं पाणी पळाले. काय झालं ऑफिसर? तुमच्या घराचा पत्ता तुम्ही विसरलात की काय? आता मात्र त्याला चिडवत स्वप्ना बोलते. मिळालेली संधी त्याला चिडवण्याची ती बरी कशी संधी जाऊ दे. आणि तिने तसं म्हणताच खरंच का या लूकमध्ये देवा आणि कॅप्टन देवाशने त्याच्याकडे पाहिलं. नाही म्हणजे मी विसरलो नाही. माझ्या घराचा पत्ता. पण हे गाव अगदी 3रीत असताना सोडलं होतं.
आणि परत काही आलोच नसल्याने जरा रस्ता म्हणजे आमच्या वाड्याचं नाव अजून माझ्या लक्षात आहे. आपण Google मॅपवर टाकायचं का? तो सावरून बोलला. तेच बरं पडेल. देवा म्हणाला तसा त्या ऑफिसरने लगेच आपल्या वाड्याचं नाव मॅपवर टाकलं. ते पाहून शेजारीच बसलेल्या कॅप्टन देवांशने भुवया उंचावल्या. दिगंबर? कॅप्टन नाव मोठ्याने वाचत म्हणाले. "अं? हो. माझे आजोबा दत्तदेवाला खूप मानायचे. म्हणून मग त्यांनी ऑफिसरने स्पष्ट केलं आणि कॅप्टनने हसत मान होकारात हलवली. मॅपवरचा पत्ता सांगत सांगत तो आपल्या गावचं वेगळेपण सांगत होता. पण ते ऐकायला सध्या कुणाचंही मन जागेवर नव्हतं. सर्व त्याला फक्त वाईट वाटू नये म्हणून मध्ये मध्ये करत होते. सर्वांचं आता लक्ष नियती कधी भेटेल यावर होतं. डॅड, इथे तर आपण राहिलो आहोत पण. पण नियती? त्या ऑफिसरच्या वाड्यावर पोहोचताच ते सर्व फ्रेश होऊन जेवायला एकत्र जमले होते. त्या ऑफिसरनेच दुपारच्या जेवणाची सोय एका हॉटेलमधल्या वेगवेगळ्या डिशेस घरीच आणून केली होती. सापडेल तिचं घरही आणि तीही. डोंट टेक टेन्शन माय सन. आपण आज संध्याकाळीच बघ तिला घेऊन परत जातोय की नाही. त्याचे डॅड हसून शेजारच्या स्वप्नाच्या डोक्यावर हात ठेवत बोलतात. तीही तिथे पोचल्यापासून शांत झाली होती हे तिघांना कळालं होतं. त्यामुळे तिघेही तिला अधूनमधून चेअरअप करत होते. तिचं लक्ष दुसरीकडे घालवत होते. सर, मला वाटतंय मीच गावात जाऊन चौकशी करावी. निदान गाववाल्यांना तरी त्यांचं घर माहीत असेलच. ऑफिसर बोलतो. हां, आता हाच एक पर्याय आहे. चल, मीही येतो तुझ्याबरोबर. देव उत्साहात म्हणतो. हो, पण गाववाल्यांना संशय येता कामा नये. कॅप्टन देवांश आपले हात धुत बोलतात. हो सर, डोंट वरी. तो ऑफिसर बोलतो. सर्वांचं आता जेवण झालं होतं. दादा, मीही येऊ? पण तोच परत स्वप्ना बोलते. नको. स्वप्ना, यावेळी आमचं ऐक. आता तू नको जाऊ. कॅप्टन देवांश पटकन बोलतात आणि देवला तिला इथे घेऊन शोधणं रिस्की वाटल्याने तोही मानेनच नकार देतो. तशी ती रडकुंडीला येते. सर, मला काय वाटतंय की मी एकटाच शोधतो. आणि तिचं ते रडणं पाहून आता ऑफिसरलाही वाईट वाटतं. म्हणून तोच एक मधला मार्ग काढतो. तसं दोघं दोघं सुलतानबाईचं घर शोधत आहे हे शत्रूला कळालं तर उगीच परेशानी होईल. शिवाय नियतीलाही खतरा होऊ शकतो. म्हणून ऑफिसर एकटाच शोधेल घर आधी असा विचार करून कॅप्टन आणि देवा त्याला जायची परवानगी देतात. पण सावधान राहण्याचाही सोबत सल्ला देतात. तोही हो म्हणून निघून जातो. इकडे जेवण खूप झाल्याने कॅप्टन देवांश व स्वप्ना त्यांना दिलेल्या खोलीत झोपायला निघून जातात. आता तसंही काही तास मग आता तसंही काहीच तास मग परत ते नियतीला घेऊन मुंबईला परत येणार होते. तो मात्र दुपार असल्याने जागाच होता. खिडकीत जाऊन उभा राहतो आणि त्याला मगाशी स्वप्ना जे बोलली होती रोमॅन्सबद्दल ते आठवतं आणि नकळत हसू येतं. साली साहेबा, दिसतात त्यापेक्षाही हुशार आहेत म्हणायचं. फार जपून राहावं लागणार आहे देव तुला या साली साहेबांपासून. पण काही म्हण, खूप गोडही आहे. निरागसता अजूनही तशीच आहे. तो बोलतो. त्याला तिच्या अटॅकबद्दल, आजाराबद्दल अजून काही माहिती नव्हती. उगीच नाव मी तिचं क्युटी नाही ठेवलं. तो हसून बोलतो. एक क्युटी तर दुसरी हिटलर. अजूनही नियतीच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत नाही. तो बोलता बोलता नियतीच्या आठवणी ठरवला जातो. त्याला आता ते त्यांचे काही क्यूट क्यूट आणि रोमॅन्टिक सीन आठवायला लागतात, जे त्याने ह्यांना सांगितले नव्हते. जसे की पहिल्याच दिवशी जेव्हा तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला होता, तेव्हा नकळत दोघांचे हार्टबीट्स वाढले होते. नकळत दोघे एकमेकांकडे ओढले गेले होते. नंतर तिने त्याच्या जखमेवर मारलेली ती फुंकर अजूनही त्याला शहारा आणून देत होती. घरातून बाहेर पडताना तिने घाबरून त्याचा हात पकडलेला. बाहेर पडल्यानंतर दोघांनी घाबरून समोरून येणाऱ्या त्या गोंधळांपासून वाचण्यासाठी केलेलं पहिलं किस. त्या जेलमध्ये तो आता काही दिवस दिसणार नाही म्हणून दोघंही हिरमुसून गेले होते आणि त्याच नादात मारलेली ती पहिली त्यांची तेही तिने मारलेली मिठी. असे अनेक गोड प्रसंग त्याला आत्ता दिसत होते. तर दुसरीकडे त्याच वेळी मार्केटमधून आलेली ती तिलाही या प्रसंगाबरोबर त्याने तिची घेतलेली काळजीही आठवत होती. त्यामुळे तिला आपल्याला ह्याच्यासारखा ह्याच्यासारखा नाही हाच नवरा भेटावा म्हणून केलेला देवाला नवसही आठवला आणि नकळत तिच्या ओठांवर कळी उमलली. आज झालंय काय मला? तो सारखा का दिसतोय? का असं वाटतं की तो इथेच आसपास कुठेतरी आहे माझ्या? ती स्वतःला विचारते. पण कसे शक्य आहे? त्याला तर अजून मी कुठं राहते मुंबईत हे सुद्धा माहीत नाही. तर त्याला कळणार तरी कसं की मी इथेच आली आहे निघून?
लगेच तिचं दुसरं मन तिची समजूत काढतं. असं काही नाही. जर तुमचं प्रेम खरं असेल, तर जगाच्या पाठीवर कुठेही जा. तो वरचा तुम्हाला आमने-सामने आणतोच आणतो. बघ तुझा वीर, तुझा देवा आता तुला शोधत इथे येईल आणि दार वाजेल. तिचं पहिलं मन. चल, चल. हा काही मूव्ही नाही, की तिचा हिरो आपल्या हिरोईनला शोधत इथे यायला. तू लक्ष देऊ नकोस हां नियती हिच्याकडे. हे फक्त मूव्हीजमध्ये असतं. प्रत्यक्षात असं काही नसतं. दुसरं मन बोलतच असतं, की दारावर थाप पडल्याचा आवाज ऐकू येतो. आत्ता कोण आलं असेल? आता तिची बुद्धी विचार करायला लागते. बघ, बघ, तुझाच हिरो आला असेल. तिचं पहिलं मन म्हणतं आणि ती डोळे बारीक करते तसं तिचे दोन्ही मन घाबरून पळून जातात आणि मग ती दाराकडे जाते. कोण आलं असेल नियतीकडे हे जाणून घेण्यासाठी आणि कथा आवडत असल्यास लाईक कर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.